विल स्टार्ट आवर लेक्चर. आज मी प्रामुख्याने जे बोलणार आहे, तो विषय आहे की कॉम्प्युटरची प्रोग्रामिंग लँग्वेज कशी शिकायची? हाऊ टू लर्न ए प्रोग्रामिंग लँग्वेज. हा एक बेसिक त्याचा आराखडा जर लक्षात आला ना, तर आपल्याला कुठली पण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायला फारशी अडचण येणार नाही. आणि म्हणून आपण एक बेसिक समजून घेऊया, की हाऊ टू लर्न एनी प्रोग्रामिंग लँग्वेज. आता आजचं लेक्चर जे आहे ना, हे फक्त हे माझ्या बाजूने असणार नाहीये. मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल आणि त्याचे 1-2 जणांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. आपला टॉपिक आहे हाऊ टू लर्न ए प्रोग्रामिंग लँग्वेज. मला सांगा, प्रोग्रामिंग लँग्वेज आपण जरी आज शिकत असलो, तरी भाषा म्हणून आपण शिकलेलो आहे. आपण मराठी भाषा शिकलेलो आहे. आपण इंग्लिश भाषा शिकलेलो आहे. आपण हिंदी भाषा शिकलेलो आहे. तुमच्यापैकी काहींना आणखी काही वेगळ्या लँग्वेजेस येत असतील, नाही अशातला भाग नाहीये. म्हणजे भाषा शिकणं हे आपल्यासाठी काही नवीन नाहीये. इनफॅक्ट आपण भाषा शाळेमध्ये शिकण्याच्या अगोदर बोलायला लागलेलो आहे. लहानपणापासून आपण भाषा बोलतो. फॉर्मल शिकायला जी लागलो आपण, ती शाळेमध्ये गेल्यानंतर. पण आपली मातृभाषा जर आपण मराठी आहे असं म्हटलं, तरी मराठी मातृभाषा आपण लहानपणापासूनच बोलायला लागलो. तेव्हा भाषा कशी शिकायची, हे वेगळं तंत्र काही नाहीये. तुम्ही इंग्लिश ज्या पद्धतीने शिकलात, मराठी ज्या पद्धतीने शिकलात, हिंदी ज्या पद्धतीने शिकलात, त्याच पद्धतीने आपल्याला कुठली पण कॉम्प्युटरची लँग्वेज शिकायची. त्याच पद्धतीने आपल्याला कुठली पण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकायची. आणि म्हणून माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, की मराठी, हिंदी, इंग्रजी ह्या भाषा शिकत असताना सगळ्यात अगोदर तुम्ही काय शिकले? फर्स्ट स्टेपला तुम्ही काय शिकले ते मला सांगा. चॅट बॉक्समध्ये सांगा मला. सगळ्यात अगोदर तुम्ही काय शिकलात? मराठी शिकत असताना, इंग्लिश शिकत असताना, हिंदी शिकत असताना पहिली स्टेप तुमची काय होती? व्हेरी फर्स्ट स्टेप. शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्ही सगळ्यात अगोदर काय शिकलात? इंग्लिश शिकत असताना. उत्तरं द्यायची तुम्हाला. कारण हे शिकलेलं आहे तुम्ही. काय काय शिकलात सगळ्यात? बाराखडी. बरोबर. पुष्कर झेंडे, प्रतिभा ठोंबरे, काही विद्यार्थ्यांनी उत्तरं दिली. बाराखडी आपण अगोदर शिकलो. अ, आ, इ, क, ख, ग, ए, बी, सी, डी, ई. ही बाराखडी जी आहे ना, ही बाराखडी आपण सर्वात अगोदर शिकलो. ही बाराखडी आपण गिरवली. कारण ही बाराखडी, हा अल्फाबेट, हा मुळात बेस आहे पहा. जसं न्यूमरिकल कॅल्क्युलेशनमध्ये, अरिथमॅटिक कॅल्क्युलेशनमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे जे 10 सिम्बॉल आहेत, हे 10 सिम्बॉल आपल्याला अगोदर शिकावे लागतात. आणि मग आपण 1 आणि 0चा वापर करून 10 लिहितो. 5 आणि 3चा वापर करून 53 लिहितो किंवा 35 लिहितो. तसं अल्फाबेट्स, बाराखडी ही सगळ्यात बेस आहे आणि ती आपण अगोदर शिकलेलो. आपल्याला इथं सी लँग्वेज शिकत असताना सुद्धा सी लँग्वेजची बाराखडी काय आहे, ती अगोदर शिकावी लागणार आहे. म्हणजे त्याला म्हणतात, व्हॉट इज द कॅरेक्टर सेट फॉर सी लँग्वेज. आता इथं थोडासा बदल असतो. इंग्लिश लँग्वेज आपण जेव्हा शिकतो, तेव्हा आपण अल्फाबेट शिकतो. गरज पडेल तेव्हा आपण मॅथेमॅटिक्स मधले काही चिन्ह वापरतो. प्लस करण्यासाठी, मायनस करण्यासाठी, मल्टिप्लिकेशनसाठी, डिव्हिजनसाठी हे वेगळे सिम्बॉल आपण नंतर वापरतो. दॅट इज फॉर द पर्पज ऑफ मॅथेमॅटिक्स. दॅट इज फॉर द पर्पज ऑफ कॅल्क्युलेशन. परंतु आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेज करून कॅल्क्युलेशन करायचे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायची, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे, एरिया ऑफ ट्रायंगल काढायची, एरिया ऑफ सर्कल काढायचा आहे, मीन काढायचा आहे, व्हेरियन्स काढायचा आहे, कोरिलेशन कोएफिशियंट काढायचा आहे, टी टेस्ट करायची आहे, झेड टेस्ट करायची आहे, काय स्क्वेअर टेस्ट करायची. म्हणजे खूप सारे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे. आणि म्हणून सी लँग्वेजचा कॅरेक्टर शीट शिकत असताना आपल्याला वेगवेगळे टॉपिक त्यातले शिकायचे असतात. एक म्हणजे अल्फाबेट्स कोणते त्यातले, त्यानंतर न्यूमरिकल सिम्बॉल्स कोणते, अरिथमॅटिक ऑपरेटर्स कोणते. आता ज्या वेळेस तुम्ही
क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता तेव्हा हे खूप महत्वाची गोष्ट करत असतात, ते म्हणजे डिस्क्रिमिनंट b² - 4ac चे कॅल्क्युलेशन करता. आणि जर b² - AC 4ac इक्वल टू 0 आलं तर तुम्ही म्हणता दोन्ही रूट इक्वल आहे आणि रिअल आहे. b² - 4ac जर ग्रेटर दॅन 0 आलं तर तुम्ही म्हणता डिस्क्रिमिनंट पॉझिटिव्ह आहे आणि देर आर टू डिस्टिंक्ट रिअल रूट्स. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कंपॅरिझन करायचं असतं आणि म्हणून कंपॅरिझन करण्यासाठीचे नेमके चिन्ह कोणते वापरायचे, स्पेशल सिम्बॉल्स काय वापरायचे, पंक्च्युएशन मार्कसाठी काय सिम्बॉल वापरायचे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स आपल्याला सी मध्ये काय आहेत ते शिकावे लागतात आणि त्याला म्हणतात कॅरेक्टर सेट ऑफ लँग्वेज. सी मध्ये शिकणार तसाच इतर कुठल्याही लँग्वेज मध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर कॅरेक्टर सेट शिकावा लागतो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारतो. बाराखडी गिरवली तुम्ही, अल्फाबेट अनेक वेळा लिहून काढले, आता याच्या नंतर पुढे जाऊन काय केलंय तुम्ही? बाराखडी गिरवल्यानंतर अल्फाबेट्स लिहून झाल्यानंतर पुढे काय केलं, पुढची स्टेप्स काय शिकलात? शब्द तयार केले, लक्षात घ्या, वर्ड्स तयार केले, शब्द तयार केले तुम्ही. म्हणजे अल्फाबेट्स बाराखडी एकमेकाला जोडली आणि मग त्यातून शब्द तयार केला आपण. कमल, कमल, हा, अशा शरद, अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द तुम्ही तयार करायला शिकला. या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे शब्द तयार करायचे आहेत. परंतु या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायची की ज्या वेळेस तुम्ही एखादा डेटा विचारात घेत असता त्यावेळेस तुम्ही त्याला नाव देत असता, लेबल देत असता, x1 x2 xn. ज्या वेळेस तुम्ही सर्कलची, वर्तुळाची रेडियस लिहित असता तेव्हा तुम्ही तिथे लिहित असता r. रेक्टँगलची लांबी, रेक्टँगलची रुंदी लिहित असताना तुम्ही लेटर वापरता L किंवा B. त्याला तुम्ही असं म्हणत नाही की रेक्टँगलची लांबी म्हणजे कमल, रेक्टँगलची रुंदी म्हणजे शरद, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे अजून कोणीतरी, असं नाही म्हणत आपण. आपण त्यांना लेटर्स देतो. हा बेसिक फरक लक्षात घ्यायचा. म्हणून सी लँग्वेज मध्ये शब्द जे तयार करायचे ते शब्द तयार करायचे असतात की आपण व्हेरिएबल कसा डिफाईन करायचा. एक्स माझा व्हेरिएबल असतो, वाय माझा व्हेरिएबल असतो, रेक्टँगलची लांबी ही माझं व्हेरिएबल असतं, कारण रेक्टँगल अनेक प्रकारचे असतात आणि म्हणून रेक्टँगलची लांबी म्हणजे लेंथ, रेक्टँगलची रुंदी म्हणजे विड्थ, हे माझे व्हेरिएबल असतात. तर याला कसं नाव द्यायचं, याचा जो फॉर्मॅट आहे, याचे जे रूल्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे असतात. आणि मग सी लँग्वेज मध्ये आपल्याला शब्द कसे तयार करायचे, की ज्याला सी लँग्वेज मध्ये शब्द न म्हणता त्याला म्हटलं जातं युजर डिफाईन आयडेंटिफायर्स किंवा व्हेरिएबल्स. आपण जसं रेग्युलर मॅथमॅटिक्स मध्ये, स्टॅटिस्टिक्स मध्ये शब्द वापरतो व्हेरिएबल, तसा व्हेरिएबल शब्द सी लँग्वेज वापरतात की डिफाईन व्हेरिएबल, डिफाईन युजर डिफाईन आयडेंटिफायर्स. तर ही पुढची स्टेप झाली शब्द कसे तयार करायचे. म्हणजे आपण आतापर्यंत अल्फाबेट शिकलो, आपण आतापर्यंत बाराखडी शिकलो, आपण आता वर्ड तयार करायला शिकलो, आपण आता शब्द तयार करायला शिकलो. तिसऱ्या स्टेपला तुम्ही काय शिकलात? तिसऱ्या स्टेपला तुम्ही सेंटेन्स तयार करायचं शिकलात. अगदी बरोबर आहे. एखादं वाक्य तसं कसं तयार करायचं, कमल पाणी आण, शरद जेवण कर, विनोद जोक सांग, अशा प्रकारचे वाक्य तुम्ही तयार करायला शिकले. कारण ती भाषा आहे, पहा, ती कम्युनिकेशनची भाषा आहे. सी लँग्वेज ही कम्युनिकेशनची भाषा नसून ही कॉम्प्युटेशनची भाषा आहे, कॅल्क्युलेशनची भाषा आहे. आणि म्हणून तुम्हाला सेंटेन्स या ठिकाणी जे तयार करायचे ते सेंटेन्स कमल पाणी आण असं नसणारे, शरद जेवण कर असं नसणारे, विनोद जोक सांग असं नसणारे. तर या ठिकाणचं सेंटेन्स म्हणजे कॅल्क्युलेशन्स कसे करायचे, व्हेरिएबल
आणि अरिथमेटिक ऑपरेटर याचं कॉम्बिनेशन करून अरिथमॅटिक एक्सप्रेशन कसं तयार करायचं त्याचे रूल्स आपल्याला शिकायचे. उदाहरणार्थ एक्स स्क्वेअर काढला तुम्ही म्हणजे काय करता, एक्स गुणिले एक्स करता. तर एक्स स्क्वेअरच्या जागी तुम्हाला एक्स गुणिले एक्स असं लिहावं लागतं. त्याला म्हणतात अरिथमॅटिक एक्सप्रेशन. दोन संख्यांची बेरीज करायची, तिथं लिहावं लागतं ए प्लस बी. दोन संख्यांची वजाबाकी करायची, ए मायनस बी. गुणाकार करायचा, भागाकार करायचा, वर्गमूळ काढायचं, असे वेगळ्या प्रकारचे जे कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायचे, वेगवेगळ्या प्रकारचे अरिथमेटिक ऑपरेशन्स आपल्याला जे करायचे, त्या ऑपरेशनचा जो काही रूल्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे असतात. हे मुद्दाम समजून घ्यायचे असतात कारण जेव्हा आपण ह्युमन म्हणून एकमेकाशी बोलतो त्यावेळेस आपल्या चुका आपण एकमेकाच्या समजून घेतो आणि त्याच्यात जर एखादी चूक असेल तर आपण ती बाजूला ठेवतो आणि त्याचा नेमका अर्थ काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आपल्याला जे बोलायचंय, आपल्याला जे कम्युनिकेशन करायचंय ते एका बाजूला ह्युमन आहे, ज्याला युजर म्हटलं जातं, ज्याला प्रोग्रामर म्हटलं जातं, आणि दुसऱ्या बाजूला आहे तो म्हणजे कॉम्प्युटर आहे, की जे मशीन आहे, ज्याला बोलता येत नाही, ज्याला काहीच समजत नाही, ज्याला इंटेलिजन्स हा नाहीये, स्वतःला विचार करायची ताकद त्याच्यामध्ये नाहीये. पण त्याच्याकडे काही खूप गोष्टी चांगल्या आहेत. एक म्हणजे त्याचा स्पीड प्रचंड आहे, त्याची मेमरी प्रचंड आहे. जे काही कॅल्क्युलेशन तुम्ही सांगताल ते करण्याची त्याची ॲक्युरसी प्रचंड आहे आणि म्हणून आपण कॉम्प्युटर वापरतो. कारण मेमरी खूप आहे, खूप गोष्टी लक्षात ठेवू शकतो तो. आपल्याला काल काय जेवलो ते लक्षात राहत नाही. त्यामुळे त्याची मेमरी खूप आहे. कॅल्क्युलेशनचा स्पीड प्रचंड आहे. कॅल्क्युलेशनची ॲक्युरसी प्रचंड आहे. फक्त त्याला काय आहे, स्वतःची अशी बुद्धी नाहीये. सेल्फ थिंकिंग त्याच्याकडे नाहीये. त्याला विचार करता येत नाही आणि म्हणून आपल्याला त्याला अल्गोरिथम द्यावा लागतो. म्हणून आपल्याला त्याला प्रोग्राम द्यावा लागतो. म्हणून आपल्याला त्याला ऍक्टिव्हिटीचा सिक्वेन्स द्यावा लागतो आणि मग तो ते सगळं करत असतो. तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची की आपल्याला हे वेगळे रूल का शिकावे लागतात. तर अरिथमॅटिक एक्सप्रेशन्स आपल्याला तयार करायचे शिकावे लागणार. आता अरिथमॅटिक एक्सप्रेशन्स तयार केल्यानंतर पुढे आपल्याला गरज पडती ती म्हणजे कंपॅरिझनसाठी. आणि मग लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, नॉट इक्वल टू, इक्वल टू, अशा प्रकारचं कंपॅरिझन करायचं कसं त्याच्याबद्दलचे रूल आपल्याला समजून घ्यावे लागतात. याच्यानंतर पुढे आपल्याला जे समजून घ्यायचं असतं ते म्हणजे कॉम्प्युटरला आपण डेटा कसा देणार. कॉम्प्युटरला आपण डेटा कसा देणार. कॅल्क्युलेटर जर तुमच्या हातामध्ये मी दिलं आणि जर सांगितलं 12 अधिक 25 करून दाखवा, तर तुम्ही काय करणार? कॅल्क्युलेटर चालू करणार, सी की दाबून डिस्प्ले 0 करणार आणि नंतर 12 साठी 1 आणि 2 हे दोन बटन प्रेस करून 12 आणणार. नंतर प्लसचं बटन प्रेस करणार आणि नंतर 25 साठी 2 आणि 5 हे दोन बटन प्रेस करून 25 आणणार आणि मग इक्वल टू म्हणणार, तुम्हाला उत्तर मिळेल. म्हणजे तिथे एक कीबोर्ड असतो आणि त्या कीबोर्डच्या माध्यमातून तुम्हाला डेटा एंट्री करता येते. इथेही आपल्याला नेमकं तेच करायचंय की जे डेटा एंट्री करायची, जी इन्फॉर्मेशन आपल्याला त्याला द्यायची, तो कसा द्यायचा, तो डेटा कसा द्यायचा. कारण आपल्याला कॅल्क्युलेटर हा खूप छोटा आहे, त्याला प्रचंड मर्यादा आहेत. कॉम्प्युटरमध्ये अनेक सुविधा आहेत, खूप काही गोष्टी करता येतात आणि म्हणून तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने इनपुट द्यावं लागतं आणि म्हणून डेटा कसा द्यायचा हे शिकावं लागतं आणि डेटा दिल्यानंतर त्या डेटाचं स्ट्रक्चर कसं असतं ते पण आपल्याला अगोदर माहिती असलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा मी लिहितो की माझ्याकडे 2 रुपये आहेत
त्याचा अर्थ लिहिताना मी असं लिहू शकतो 2.0 असं लिहू शकतो. पण ज्यावेळेस मी म्हणतो माझ्याकडं 2 सिम कार्ड आहेत, त्यावेळेस मी लिहित असतो 2 फक्त. मी 2.0 लिहित नाही त्या ठिकाणी. लक्षात घ्या. माझ्याकडे ₹2 आहेत, हे लिहित असताना मी काय लिहितो? 2.0. माझ्याकडे 2 सिम कार्ड आहेत, हे सांगण्यासाठी मी काय लिहितो? फक्त 2 लिहितो. म्हणजे व्हॅल्यू वाईज जर बघितलं, तर व्हॅल्यू सेम आहे. परंतु तरी त्याचं रिप्रेझेंटेशन वेगळं आहे. एका ठिकाणी तुम्ही डेसिमल पॉइंट वापरता आणि तो रिअल नंबर म्हणून ट्रीट केला जातो. एका ठिकाणी तुम्ही डेसिमल पॉइंट वापरत नाही, तो इंटिजर म्हणून वापरला जातो. आणि म्हणून अशा प्रकारचं जे डिस्टिंक्शन आहे, हे डिस्टिंक्शन आपल्याला कॉम्प्युटरला योग्य पद्धतीने सांगावं लागतं आणि त्याच्यासाठी त्याला म्हणतात डेटा टाइप्स. तर हे डेटा टाइप्स कोणते आहेत ते समजून घ्यावं लागतं. त्यानंतर आणखी आपल्याला समजून घ्यावं लागतं की डेटा दिला मी, ठीक आहे, आता कॅल्क्युलेशन त्याला करायला आपण काय करायला लावायचे ते, पण आउटपुट कसं घ्यायचं? आणि म्हणून आउटपुट घेण्यासाठीचे जे वेगळे रूल्स आहेत, आउटपुट फॉर्मॅट करण्याच्या ज्या काही वेगळ्या पद्धती आहेत, त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. म्हणजे मी आता डेटा देणार कीबोर्डच्या माध्यमातून आणि मी आउटपुट घेणार स्क्रीनवरती. मला आउटपुट घेण्याचा दुसरा पण पर्याय आहे, तो म्हणजे मी प्रिंटरवरती पण आउटपुट घेऊ शकतो प्रिंट करून. डेटा देण्याचा माझा दुसरा पर्याय मला असू शकतो की माझ्या पेनड्राईव्ह मध्ये डेटा आहे आणि तो पेनड्राईव्ह मधला डेटा मी त्याला घ्यायला सांगणार आहे. म्हणजे माझ्याकडे डेटा देण्याचे पर्याय वेगळे, माझ्याकडे आउटपुट घेण्याचे पर्याय पण वेगळे. म्हणजे आउटपुट मी स्क्रीनवरती घेऊ शकतो, आउटपुटचं मी प्रिंटआउट काढू शकतो, आउटपुट मी स्क्रीनवर पण घेत नाही, आउटपुटचं प्रिंटआउट पण काढत नाही, आउटपुट मी सेव्ह करून ठेवतो किंवा आउटपुट मी ईमेलने पाठवून देतो, आउटपुट मी व्हॉट्सअपने पाठवतो. म्हणजे ट्रान्सफरिंग द डेटा किंवा ट्रान्सफरिंग द आउटपुट फ्रॉम वन डिव्हाइस टू अदर डिव्हाइस असंही करू शकतो. आणि म्हणून हे वेगळ्या पद्धतीने कसं करायचं हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. हे प्रत्येक कॉम्प्युटर लँग्वेजमध्ये असंच करावं लागतं. या गोष्टी समजल्या तरच तुम्ही कीबोर्ड आणि स्क्रीन बरोबर खेळू शकता. हे जर कळालं तरच तुम्ही स्क्रीन, कीबोर्ड आणि प्रिंटर बरोबर खेळू शकता, पेन ड्राईव्ह बरोबर खेळू शकता, वगैरे वगैरे. त्यानंतर आता आपल्याला ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करत असताना अनेक पर्याय असतात आणि अनेक टेक्निक वापरावे लागतात. उदाहरणार्थ, मला 2 संख्यांची बेरीज करून पाहिजे. म्हणजे मला डेटा ए लागेल, मला डेटा बी लागेल आणि मग मी सी इक्वल टू ए प्लस बी करणार. साधी गोष्ट. पण तेच मला मीन काढायचा आहे. मीन काढायचा याचा अर्थ काय? माझ्याकडं डेटा मोठा आहे, माझ्याकडे 10 ऑब्झर्वेशन आहे, माझ्याकडे 25 ऑब्झर्वेशन आहे, माझ्याकडे 50 ऑब्झर्वेशन आहे, त्याचा मला मीन काढायचा. आणि तुम्ही जर कॅल्क्युलेटरवरती मीन काढायला लागले तर तुमच्या लक्षात येईल एका वेळेस एक डेटा पॉइंट तुम्ही ऍड करत असता. आणि म्हणून अशा पद्धतीचा डेटा कसा द्यायचा, अशा पद्धतीच्या डेटाची ऍडिशन कशी करायची, याच्यासाठी आपल्याला काही कंट्रोल टेक्निक शिकावे लागतात. कारण या ठिकाणी तुम्हाला डेटा घ्यायचा, बेरीज करायची, डेटा घ्यायचा, बेरीज करायची, व्हॅल्यू घ्यायची, बेरीज करायची. हेच काम पुन्हा 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 करावं लागतं. आणि ज्या वेळेस एकच गोष्ट तुम्ही पुन्हा पुन्हा रिपिटेटिव्हली करता, त्याला कॉम्प्युटरच्या भाषेत, प्रोग्रामिंगच्या भाषेत त्याला म्हणतात लूप. ज्याला इलेक्ट्रॉनिक्सच्या भाषेमध्ये आपण सर्किट म्हणतो, ज्याला मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये आपण सर्कल म्हणतो, त्याला कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये लूप म्हटलं जातं. आणि म्हणून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे या प्रक्रियेला लूप म्हटलं जातं. तर सी लँग्वेजमध्ये नेमके लूप कोणकोणते आहेत, त्या लूपचं स्ट्रक्चर कसं असतं, ते लूप कसं डिफाईन करायचं, ते लूप कसं काम करतं, हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. या ठिकाणी आरती कडूने प्रश्न विचारलेला आहे, सर प्लीज कॅन यू प्रेझेंट इट बिफोर अस. हर क्वेश्चन इज व्हेरी राईट. परंतु एक लक्षात घ्या की आजचं हे लेक्चर हे कशाचं आहे
की भाषा कशी शिकायची, प्रोग्रामिंग लँग्वेज कशी शिकायची, याच्या जनरल टिप्स तुम्हाला मी देतो. ज्यावेळेस तुम्हाला मी परवापासून किंवा सोमवारपासून ॲक्चुअल सी लँग्वेज शिकवायला लागेल, त्यावेळेस तुम्हाला मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन थ्रू दाखवेल सगळं. गरज पडेल त्यावेळेस त्या ठिकाणी मी डॅशबोर्ड वापरीन, पेन वापरीन आणि तुम्हाला ते करून दाखवेल त्या ठिकाणी. तेव्हा आता फक्त तुम्ही समजून घ्या, बेसिक गोष्टी समजून घ्या फक्त. आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला प्रत्येक करून दाखवायची काही गरज नाही आणि ते एवढं एकदम लक्षात येणार बी नाही आणि त्याने गोंधळ होईल. आणि म्हणून फॉरगेट अबाउट दिस, लेट अस लिसन दिस ओन्ली. आता कधी-कधी काय असतं पहा, बघा आता डिस्क्रिमिनंट जेव्हा तुम्ही काढता क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडत असताना, डिस्क्रिमिनंट इक्वल टू 0 असला तर तुमची एक प्रकारची ॲक्शन आहे. डिस्क्रिमिनंट ग्रेटर दॅन 0 असला तर तुमची ॲक्शन वेगळ्या प्रकारची. डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह असला तर तुमची ॲक्शन तिसऱ्या प्रकारची. एका क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी या 3 पैकी एकच ॲक्शन असते. एका क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी ह्या तिन्ही पण ॲक्शन असू शकत नाही. एकच ॲक्शन असते. आणि म्हणून वेगवेगळ्या ॲक्शन पैकी एक ॲक्शन कशी घ्यायची, याच्यासाठीचं जे सी लँग्वेज मधलं किंवा इतर कुठल्याही लँग्वेज मधलं टेक्निक आहे किंवा ते कशा पद्धतीने करायचंय ते समजून घ्यावं. त्यानंतर तुम्ही जर कॅल्क्युलेटर बघितलं तर कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला लॉग ऑटोमॅटिक काढून दिला जातो. लॉग ऑफ एक्स, एक्सपोनेन्शियल ऑफ एक्स, साइन ऑफ एक्स, कॉस ऑफ एक्स, टॅन ऑफ एक्स, फॅक्टोरियल ऑफ एक्स, ह्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करून दिल्या जातात. त्याचं कारण असं आहे की कॅल्क्युलेटरवरती ते फंक्शन्स आहेत. साइन फंक्शन आहे, कॉस फंक्शन आहे, टॅन फंक्शन आहे, एक्स स्क्वेअर फंक्शन आहे, स्क्वेअर रूट फंक्शन आहे, एक्स रेस टू वाय हे फंक्शन आहे, लॉग फंक्शन आहे. लॉग मध्ये सुद्धा लॉग टू द बेस ई फंक्शन आहे, लॉग टू द बेस 10 हे फंक्शन आहे, फॅक्टोरियल फंक्शन आहे. असे वेगळ्या प्रकारचे फंक्शन आहेत. कॉम्प्युटर लँग्वेजेस मध्ये सुद्धा अशा प्रकारचे खूप सारे फंक्शन असतात. फंक्शनची जी कलेक्शन असतं त्याला बिल्ट इन लायब्ररी म्हणतात. आणि ह्या बिल्ट इन लायब्ररीमध्ये जसे पुस्तकाची लायब्ररी असते, जशी कॅसेटची लायब्ररी असते, तशी ह्या फंक्शनची लायब्ररी असते. आणि ही लायब्ररी नेमकी कशी असते, ह्या लायब्ररीमध्ये फंक्शन कशा पद्धतीने अरेंज केलेले आहे, यातले फंक्शन कसे शिकायचे, आपण कसे वापरायचे, ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या असतात. आणि ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्यानंतर मग तुम्हाला ॲक्च्युअल प्रोग्राम लिहायचा असतो. आणि कुठल्याही लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहित असताना त्याचा स्वतःचा एक फॉर्मॅट असतो. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रोग्राम लिहावा लागतो. म्हणजे सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा, याची काही फॉर्मॅट असतं. प्रत्येक लँग्वेजला फॉर्मॅट आहे आणि त्या फॉर्मॅट शिवाय कोणतीही लँग्वेज तयार होत नाही. आणि म्हणून त्या लँग्वेजचा फॉर्मॅट समजून घेतला तर आपल्याला पुढे जाऊन प्रोग्राम लिहिणं फार सोपं जातं. आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे पंक्च्युएशन. आपण ज्याला ग्रामर म्हणतो, त्या ग्रामरमध्ये पंक्च्युएशन हा खूप महत्वाचा भाग आहे. तर हे पंक्च्युएशन सुद्धा सी लँग्वेजमध्ये काय आहे किंवा इतर कोणत्याही लँग्वेजमध्ये पंक्च्युएशन नेमके काय आहे हे पण आपल्याला समजून घ्यावं लागतं. एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला पंक्च्युएशनचं. मराठी भाषेमध्ये वाक्य संपलं म्हणजे सेंटेन्स संपलं हे दाखवण्यासाठी आपण फुल स्टॉप वापरतो. आपण म्हणतो फुल स्टॉप. इंग्लिश लँग्वेजमध्ये सेंटेन्स संपलं हे दर्शविण्यासाठी आपण पुन्हा एकदा काय वापरतो, फुल स्टॉप वापरतो. हिंदी लँग्वेजमध्ये वाक्य संपलं हे दाखवण्यासाठी फुल स्टॉप वापरला जात नाही. काय वापरलं जातं त्या ठिकाणी, एक उभी छोटीशी रेघ वापरली जाते. बरोबर की नाही? एक उभी छोटीशी रेघ वापरली जाते. आणि म्हणून हिंदी लँग्वेज मधलं वाक्य संपण्याचं जे चिन्ह आहे ते वेगळं आहे. मराठी इंग्लिश मधलं चिन्ह वेगळं आहे. सी लँग्वेज मध्ये लक्षात घ्या, सी लँग्वेज मध्ये जर फुल स्टॉप हा आपण सेंटेन्स संपलं म्हणून वापरायला लागलो तर काय काय प्रॉब्लेम होतील ते ऐकून घ्या.
फुल स्टॉप हा डेसिमल पॉइंट म्हणून सुद्धा ट्रीट केला जातो. फुल स्टॉप इज ट्रीटेड ॲज अ डेसिमल पॉइंट ऑल्सो. आणि तुम्ही दुसरीकडे फुल स्टॉप हा वाक्य संपलं म्हणून पण वापरायचा प्रयत्न करता. मग आता कॉम्प्युटरला हे कसं कळणार की याने फुल स्टॉप हा वाक्य संपल्यासाठी वापरलेला आहे, इथे फुल स्टॉप हा डेसिमल पॉइंट साठी वापरलेला आहे. जेव्हा वाक्यामध्ये तुम्ही फुल स्टॉप वापरता तेव्हा माझ्यासारख्याला किंवा आपल्यापैकी ह्युमन म्हणून कोणालाही कळतं या फुल स्टॉपचं इथं वाक्य काय आहे. नंबरमध्ये जेव्हा वापरता तेव्हा त्याचा नेमका काय अर्थ आहे हे आपण समजून घेतो, कारण वी हॅव ए थिंकिंग ॲबिलिटी. आणि नेमकी ही थिंकिंग ॲबिलिटी कॉम्प्युटरला नसल्यामुळे फुल स्टॉपचं चिन्ह जर आपण सेंटेन्स संपण्यासाठी वापरलं तर खूप गोंधळ होईल. आणि म्हणून सी लँग्वेजमध्ये सेंटेन्स संपलं हे दाखवण्यासाठी सेमी कॉमा वापरला जातो. सेमी कॉमा वापरला जातो. तेव्हा पंक्च्युएशन्स, वेगळ्या प्रकारचे जे पंक्च्युएशन्स आहेत ते पंक्च्युएशन्स कसे वापरायचे हे सुद्धा आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये समजून घ्यावं लागतं. तर अशा प्रकारच्या ह्या बेसिक गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टी समजून घ्यायच्यात आपल्याला. मी पुढच्या लेक्चरपासून पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी कॅरेक्टर सेट नेमका काय असतो तो सांगील, आणि वेळ मिळाला तर त्याच्यामध्ये व्हेरिएबल कसं डिक्लेअर करायचं त्याच्याबद्दल बोलेल मी तर पुढच्या लेक्चरमध्ये. आताच्या लेक्चरबद्दल जर काही शंका असतील तर कोणी अनम्यूट व्हा आणि बोला, किंवा चॅट बॉक्समध्ये प्रश्न टाकला तरी चालेल. सो यू आर अलाउड टू आस्क इफ यू हॅव एनी क्वेश्चन. युअर क्वेश्चन प्लीज. कोणाला काही शंका असेल, कोणाला काही विचारायचं असेल, कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. कोणाला नाही बोलायचं? नोबडी वॉन्ट्स टू. येस, आष्ता जोशीने प्रश्न विचारला, विच बुक्स टू रिकमेंड फॉर धिस. सी लँग्वेज साठी खूप पुस्तक आहेत पहा, प्रचंड पुस्तक आहेत. त्यातलं एक पुस्तक तुम्हाला मी सांगतो, ते म्हणजे मी इथं लिहितो पहा, तुमच्या लक्षात येईल. लेटेस्ट सी नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचे लेखक आहेत यशवंत कानेटकर. सॉरी, यशवंत कानेटकर लिखित लेटेस्ट सी नावाचं एक पुस्तक आहे. चांगलं पुस्तक आहे. दुसरं एक पुस्तक आहे पहा, सी प्रोग्रामिंग. त्याचा ऑथर आहे गॉटफ्राईड, आणि याचं पब्लिकेशन आहे शॉम सिरीज. शॉम सिरीज पब्लिकेशनचे पुस्तक आहे. तेव्हा ही पुस्तकं तुम्ही 2 वापरू शकता, आणि तुम्हाला जे पुस्तक मिळेल ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. पण बेसिकली बिगिनर्सच्या विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वापरावे असे माझे सजेशन आहे. करेक्ट. आणि बिगिनर्सच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकं तर वाचा, पण त्यापूर्वी अगोदर बेसिक समजून घेण्यासाठी माझे सगळे लेक्चर कान देऊन ऐका. माझे लेक्चर मी व्हिडिओमध्ये कन्वर्ट, हे सगळं मी रेकॉर्ड करतोय. हे रेकॉर्ड केलेले लेक्चर मी तुम्हाला पाठवीत जाईल. ही लेक्चर